भ्रष्टाचारी विरोधात काम करणाऱ्या कायद्याने वागा लोक चळवळ या संघटनेच्या वतीने आज उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर इशारा धरणे आंदोलन करण्यात आले। शासन निर्णय आपल्या दारी या शीर्षकाखाली झालेल्या या आंदोलनात शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। कायद्याने वागा संघटनेचे संस्थापक राज असरोडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शासन निर्णयांची पोस्टर हातात घेऊन निदर्शने केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या महत्त्वाच्या पदांचा कार्यभार देऊ नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले जात असून त्यामुळे शासनाच्या निर्णयालाच हरताळ फासला जात आहे। उल्हासनगर महानगरपालिकेतही अशा प्रकारे शासन आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। भ्रष्टाचार मुक्त अंमलबजावणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जे अधिकारी पकडले गेलेले आहेत, कर्मचारी अधिकारी, त्यांना अकार्यकारी पदाचा म्हणजे साईड पोस्टिंग ज्याला आपण म्हणतो असं त्यांना दिलं पाहिजे कामकाज, जेणेकरून ते सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कामध्ये येणार नाहीत। धोरणात्मक आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार असलेलं कुठलंही कामकाज अशा अधिकाऱ्यांकडे सोपवू नये असे शासनाचे आदेश आहेत। या आदेशाबद्दल आपण इथल्या आयुक्तांना वारंवार पत्र दिलेलं आहे, त्यांना जाणीव करून दिलेली आहे, पण त्यांनी काही त्याची दखल घेतली नाही। काल माझी मुख्यालय उपायुक्तांबरोबर या संदर्भात बैठक झाली, आमचं शिष्टमंडळ होतं। त्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडला असताना या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्याची आमची काय मजबुरी आहे हे त्यांनी सांगितलं, पण शासन आदेशाच्या पालनाबद्दल ते ठोस काही बोलायला तयार नाहीत। त्यामुळे ठरल्याप्रमाणे आपण आंदोलन करतो आहोत। खरं म्हणजे शासन आदेशाची अंमलबजावणी करणं हे महानगरपालिका आयुक्तांचं स्वतःचं कर्तव्य आहे, त्यासाठी आंदोलन करण्याची गरज भासली नाही पाहिजे। परंतु जर भ्रष्ट अधिकाऱ्यांना घेऊनच प्रशासन चालवणं ही जर ह्या मनीषा आवाळे यांची कार्यपद्धती असेल तर त्यांना शासन आदेशाचं अंमलबजावणी करण्यासाठी जोर जबरदस्ती करून त्यांना दबावाने, जनतेच्या दबावाने भाग पाडणं हे गरजेचं होतं आणि त्यामुळे हे आंदोलन आहे, हे इशारा आंदोलन आहे। हा GR आयुक्तांना माहीत पडावा म्हणून हे आज पहिलं आंदोलन आहे। पुढच्या मंगळवारी ह्याच ठिकाणी आपण हा GR जाळणार आहोत, याची सार्वजनिक होळी करणार आहोत। ज्या शासन आदेशाची अंमलबजावणीच होत नसेल आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांना पण त्याची काय ना खंत ना खेद अशी जर परिस्थिती असेल तर नागरिक त्यांच्यापुढे हाच मार्ग उरतो की संविधानिक मार्गाने आपला प्रतिकात्मक निषेध नोंदवणं। पुढच्या मंगळवारी हा GR इथे जाळण्यात येईल आणि त्याच्या पुढच्या मंगळवारी मंत्रालयासमोर जाऊन त्या GRची होळी करण्यात येईल। कसं होतं की भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे इतके सगळे महत्त्वाचे पदभार आणि ते पण शासन आदेश डावलून सोपवण्यामध्ये आयुक्तांची नेमकी काय मजबुरी आहे हे याची चौकशी झाली पाहिजे। आणि त्यामुळे आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लाचलुचपतचे महासंचालक या सगळ्यांकडे आपण मुख्य सचिव राज्याचे, नगरविकास सचिव यांना ईमेल पाठवून मागणी केली आहे की हे पदभार सोपवण्यामध्ये पैशांचे व्यवहार झालेत का, याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे का, की हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे, याची चौकशी झाली पाहिजे। आणि मुख्यमंत्र्यांचं जे पत्र आहे ते नगरविकास विभागाकडे चौकशीसाठी गेलेलं आहे आणि महासंचालक अँटी करप्शनचे त्यांचं पत्रसुद्धा ठाणे जिल्हा अधीक्षक जे आहेत अँटी करप्शनचे त्यांच्याकडे आलेलं आहे। मला खात्री वाटते की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये वैयक्तिक लक्ष घालतील अशा विषयामध्ये आणि उल्हासनगर महानगरपालिकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अशा प्रकारे अँटी करप्शनने पकडलेले जे अधिकार आहेत ते महत्त्वाच्या पदावर येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे आदेश देतील अशी मला खात्री वाटते।